हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती, जिथे आपण CET-च्या परीक्षा संदर्भात महत्त्वाची अशी माहिती घेतो. तर बऱ्याच जणांनी मला कमेंट्स केले होते की मॅडम तुमच्याकडे CET-चे नोट्स अवेलेबल आहेत का, किंवा आम्हाला अजून त्या संदर्भात काही माहिती मिळेल का. तर आजचा हा व्हिडिओ त्यासाठीच राहणार आहे. तर प्रिव्हियस इयरची एक क्वेश्चन पेपर आता मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे की तुम्हाला एक अंदाज येईल की कशा पद्धतीची क्वेश्चन पेपर येतो आणि प्रश्न हे कशा पद्धतीचे विचारले जातात. स्टेप बाय स्टेप आपण आता सर्व विषयांसंदर्भात माहिती घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि इतरांपर्यंत देखील पोहोचवा की जेणेकरून त्यांना देखील याचा फायदा होईल. तर ही प्रश्नपत्रिका 2024ची आहे आणि पेपर 1ची आहे. तर यामध्ये पहिला विषय असतो तो म्हणजे बालमानसशास्त्र. तर बालमानसशास्त्रामध्ये साधारणपणे 30 प्रश्न विचारले जातात. तर तुम्ही पाहू शकता की अशा पद्धतीचे ते प्रश्न विचारतात. आपल्याला 4 पर्यायी ऑप्शन दिलेले असतात आणि त्यांच्यामधून आपल्याला एक पर्याय निवडायचा असतो. आणि बऱ्याच वेळा ते अधिकथन आणि कारण, म्हणजे तुम्ही ते पाहू शकता की अधिकथन आणि कारण अशा पद्धतीचे देखील कन्फ्युजिंग करणारे प्रश्न आपल्याला ते विचारतात. तर मग इथे मात्र तुम्हाला व्यवस्थित विचार करून उत्तरं द्यावे लागतात. तर त्यांनी बघा इथे पर्यायामध्ये ते कन्फ्यूज कसे करतात की ए और आर दोनों सही है और ए की आर सही व्याख्या करता है. ए और आर दोनों सही है लेकिन ए की आर सही व्याख्या नहीं करता है. ए सही है लेकिन आर गलत है. ए और आर दोनों गलत है. अशा पद्धतीचे प्रश्न ते जास्त विचारतात. त्यामुळे अशा प्रश्नांचा सराव जास्तीत जास्त केला पाहिजे. त्याचबरोबर तुम्हाला मी गेल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तुम्हाला जर CDPच्या संदर्भात काही व्हिडिओ वगैरे पाहायचे असतील तर हिमांशी सिंग किंवा सचिन अकॅडमीचे व्हिडिओ चांगले आहेत, कारण मी देखील त्यांच्याच व्हिडिओ पाहून अभ्यास केला होता. तर CDPमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कसं असतं की यामध्ये आपल्याला चाइल्ड डेव्हलपमेंट म्हणजे ह्याच्यावरती 15 प्रश्न आणि CDPवरती 15 प्रश्न असतात. मग आता याच्यामध्ये महत्त्वाचे मुद्दे कोणकोणते असतात तर बालविकास, त्याच्यामध्ये सर्वसमावेशक शिक्षण, अध्ययन आणि अध्यापन शास्त्र ह्याच्यावर जास्त प्रश्न विचारले जातात. आणि सिद्धांत, आता महत्त्वाचे ह्याच्यामध्ये इथे एक प्रश्न दिलाय बघा त्यांनी की लॉरेन्स कोहेलबर्ग. तर असे बरेचसे जे सिद्धांत मांडलेले जे आहेत शास्त्रज्ञ त्यांच्याविषयी सुद्धा ते माहिती विचारतात. मग आता CET-मध्ये सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे की सिद्धांत आहेत आणि ते कोणी मांडले ह्याचा अभ्यास हा जास्त चांगल्या पद्धतीने करा. तर त्यांच्यामध्ये महत्त्वाचे कोणकोणते सिद्धांत आहेत तर आणि कोणते शास्त्रज्ञ होते ते, तर हॉवर्ड गार्नरचा बहुबुद्धी सिद्धांत आणि त्याचबरोबर लॉरेन्स कोहेलबर्गचा नैतिक विकास, लेव वायगॉट्स्की याचा सामाजिक आणि सांस्कृतिक सिद्धांत, जिंग पियाजेचा बौद्धात्मक विकास. तर याच्यावरतीच जास्तीत जास्त विचारले जातात. तर मी जेव्हा परीक्षा दिली होती CETची तेव्हा मात्र मला जिंग पियाजे आणि लेव वायगॉट्स्की या 2 शास्त्रज्ञांच्या सिद्धांतांवरती जास्त प्रश्न आले होते. तर हे 4 जे सिद्धांत आहेत त्यांनी मांडलेले, याचा चांगला अभ्यास करा, चांगला सराव करा, व्यवस्थित समजून घ्या, म्हणजे तुम्हाला त्यांच्या सिद्धांतांवरती कोणताही जरी प्रश्न आला तरी तो तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. त्याचबरोबर NCF 2005 आणि NEP 2020 राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा आणि नवीन शैक्षणिक धोरण यावर आधारित उपयोजनात्मक प्रश्न ते विचारले जातात. मूल्यमापन म्हणजे सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन, उपचारात्मक अध्ययन पद्धती यावरती देखील प्रश्न असतात. लिंगभेद म्हणजे जेंडर बायस आणि जेंडर स्टिरिओटाइप प्रश्न ते विचारले जातात. तर आता इथे आपण एक CDPचा पहिलाच आपण एक क्वेश्चन पाहूयात की इथे त्यांनी विचारलं होतं बघा, जेंडरवर आधारित असे प्रश्न ते विचारले जातात. तर जेंडरवरती एक तरी प्रश्न येतो, मूल्यमापनावरती सुद्धा 1-2 प्रश्न येतात, सिद्धांतांवरती मी जे सांगितले तुम्हाला त्यावरती सुद्धा बहुतेक बरेचसे प्रश्न येतात. तर यांचा सराव करा. आता अभ्यास करताना मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा की अजिबात रट्टा मारायचा नाहीये, संकल्पना व्यवस्थित समजून घ्यायची आहे. आणि CET-मध्ये ना फॅक्च्युअल म्हणजे पाठांतराचे प्रश्न हे खूप कमी विचारले जातात आणि सिच्युएशनल बेस प्रश्न जास्त येतात. म्हणजे एखादा विद्यार्थी वर्गात गोंधळ करत असेल तर शिक्षक म्हणून तुम्ही काय कराल, अशा पद्धतीचे प्रश्न तिथे विचारले जातात. म्हणजे बालकेंद्रित प्रश्नांवरती त्यांचा जास्त भर असतो. मग आता तिथे तुम्ही त्या बालकासाठी काय उपयुक्त आहे, आपण शिक्षक म्हणून त्यांच्यासाठी सर्वोत्तम काय करू शकतो, असा विचार करूनच त्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. आता प्रश्नाचं उत्तर सॉल्व्ह करताना मात्र तुम्ही जर
4 पर्याय आहेत. मग त्याच्यामध्ये तुम्हाला एखादं वाटतंय बाबा की हे याच्याशी जुळतं मिळतं नाही, तर एक प्रश्न कट करायचा. मग त्याच्यानंतर 3 उत्तरं उरले की त्याच्यानंतरचा एक कट करायचा. असं इलिमिनेशन मेथड वापरत वापरत तुम्ही जर सॉल्व्ह केले तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने पेपर लवकर सोडवता येतो. आता अजून एक मुद्दा म्हणजे सकारात्मक आणि नकारात्मक शब्द ओळखायचे. आता बघा इथे ह्या प्रश्नामध्ये त्यांनी नाही असं म्हटलेलं आहे. तर मग हे प्रश्न व्यवस्थित वाचायचे की नेमकं त्यांना काय म्हणायचंय. आता सकारात्मक आणि नकारात्मक शब्द असलेले जे प्रश्न असतात त्यांची उत्तरं शोधताना ना कीवर्ड शोधायचे. त्याच्यामध्ये त्यांनी कीवर्ड काय दिलेला आहे त्या कीवर्डून तुम्हाला ना प्रश्नाचं उत्तर सहजपणे सापडू शकतं. मग आता पॉझिटिव्ह वर्ड्स ही कशी ओळखायचे, तर त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा जेव्हा सक्रिय सहभाग असतो किंवा त्यांना आपण प्रोत्साहन देतो, सर्वांगीण विकासाचा विचार करतो, विविधतेचा सन्मान करतो, तर हे पॉझिटिव्ह वर्ड्स आहेत. मग तिथे शक्यतो आपलं उत्तर हे होकारार्थीच असणार. हो. माझ्यामधले निगेटिव्ह वर्ड्स कसे ओळखायचे, तर पाठांतरावर भर देणं, शिक्षा करणं किंवा तुलना करणं किंवा कंपॅरिझन करणं, हे तर नकारात्मकच वर्ड्स आहेत, निगेटिव्ह वर्ड्स आहेत. मग मात्र तिथे हे चुकीचंच आहे. मग असे जे उत्तरांमध्ये जर निगेटिव्ह वर्ड आले की बाबा की मुलांना पाठांतर करायला लावणे किंवा त्यांना शिक्षा देणे, तर ते चुकीचंच होणार. तो प्रश्नच चूक करून टाकायचा. आणि जिथे मात्र सकारात्मक सहभागी त्यांचा उत्तरामध्ये प्रोत्साहन देता येते, सर्वांगीण विकास आहे, असे प्रश्नांचं जे उत्तर आहे, उत्तरामध्ये असे जे शब्द आलेत त्यांना तुम्ही टिक मार्क करू शकता. आता याच्यामध्ये मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचा जास्तीत जास्त सराव करा आणि शब्दांची भाषा समजण्यासाठी जास्तीत जास्त प्रश्नांचा देखील सराव करा. आता दुसरं म्हणजे की आता आपण पुढील पाहूया. आता पुढचा विषय आपला कोणता आहे. आता ह्याच्यामध्ये थोडक्यात एक सांगायचं म्हणजे मुलांना केंद्रबिंदू मानून त्यांना सक्रिय ठेवून आणि त्यांच्या चुकांना शिकण्याचा एक भाग मानून तुम्ही त्यांची उत्तरं दिले पाहिजे. आता पुढचा विषय हा कोणता आहे, बालमानसशास्त्र झाल्यानंतर मात्र पुढचा विषय आहे. आता आपण पाहूया तिथे पुढचा विषय कोणता आहे आपला. आता इथे बघा, इथे आलेला आहे गणित. आता गणितामध्ये तुम्ही पाहू शकता सुरुवातीला त्यांनी मिक्सिंग प्रश्न आहेत काही, की मध्ये मध्ये त्यांनी आपल्याला गणिती स्वरूपाचे प्रश्न विचारलेले आहेत आणि मध्ये मध्ये मॅथचे पॅडागॉजीचे प्रश्न विचारलेले आहेत. तर आता गणिताचं स्वरूप कसं असतं की चुकीचे विश्लेषण, मुले चुका कुठे करतात हे समजून घ्यायचं आणि भूमितीय विचारांचा सिद्धांत तिथे त्यांनी मांडलेला असतो. आता गणितात ना लांबच लांब आकडेमोड नसते, तर लॉजिकल प्रश्न हे जास्त विचारले जातात. आता इथं तुम्ही पाहू शकता की गणित खूप हार्ड लेवलचं येत नाही, अतिशय बेसिक लेवलचं गणित येतं की जे तुम्ही सहजासहजी सोडवू शकता. आणि गणिताचे जे पॅडागॉजीचे प्रश्न आहेत ते अत्यंत सोपे आहेत, मोजकेच आहेत. तुम्ही जर त्याचे मॅरेथॉनचे तुम्हाला जर कुठे यूट्यूबवर जर व्हिडिओ भेटले तर तुम्ही त्याचा सराव करा. आणि गणित अतिशय, पण मला जर विचारलं तर मी पेपर जेव्हा सोडवत होते पेपर 1, तेव्हा मी गणित हा विषय सगळ्यात शेवटीच ठेवला होता. कारण आपल्याला वेळेचं नियोजन सुद्धा करणं खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे आधी जे आपल्याला येत आहेत ते प्रश्न, त्या विषयांचे प्रश्न आधी पटकन सोडून घ्या. सुरुवातीला CDP सोडवा, त्यानंतर EVSचे सोडवा, त्यानंतर मराठीचे सोडवा, त्यानंतर हिंदी. कारण मी मराठी आणि हिंदी हे 2 लँग्वेज निवडले होते आणि सगळ्यात शेवटी मी गणित ठेवलं होतं. कारण मला माहित होतं की गणिताला प्रश्न सोडवायला मला जास्त वेळ भेटणार नाही. त्यामुळे गणित सोडवताना देखील मी सुरुवातीला पॅडागॉजीचे प्रश्न हे आधी सोडवले आणि सगळ्यात शेवटी मग मी गणितचे सराव प्रश्न आहेत ते ठेवले होते. तरी देखील माझे एक 10 प्रश्न राहिले होते, पण मात्र बऱ्यापैकी माझा पेपर हा कव्हर झाला होता. आता गणिताच्या संदर्भात तुम्हाला आता ही माहिती पुरेशी आहे. आता पुढचा विषय म्हणजे असतो तो EVS म्हणजे पर्यावरण. आता पर्यावरणाचा अभ्यास करताना मात्र तुम्हाला याचे नोट्स जिथून अवेलेबल होतील तिथून तुम्ही घ्या. त्याचबरोबर आता महत्त्वाची इथे टिप्स म्हणजे NCERTचे जी वेबसाईट आहेत त्या वेबसाईटवरून तुम्ही जर 3री ते 5वी या वर्गाचे जर पाठ्यपुस्तकं तुम्ही जर डाउनलोड केले तर त्यामध्ये आता 3री, 4थी आणि 5वीचे जे पुस्तकं आहेत ते बारकाईने वाचा. त्याच्यामधले महत्त्वाचे मुद्दे म्हणजे कोणते, की प्राणी आणि पक्षी, हत्तीचे कळप, वाघांची दृष्टी चे वैशिष्ट्य, सापांचे प्रकार, पक्ष्यांची घरटी, पक्ष्यांची नावे, वनस्पती, वाळवंटी ओक, शिकारी झाड, खेजड वृक्ष, खाद्य संस्कृती, कोणत्या राज्यात काय खाल्ले जाते, उदाहरणार्थ लिंग, हुफेन, हाँगकाँग, टिपिओका केरळमध्ये, निवारा म्हणजे मनालीतील लाकडी घरे, आसाममधील बांबूची घरे, राजस्थानमधील मातीची घरे, मग लडाखमध्ये कोणत्या प्रकारची घरे असतात,
दुसरा मुद्दा म्हणजे नकाशा आणि दिशा. नकाशा सराव. भारताच्या नकाशात कोणत्या राज्याच्या शेजारी कोणते राज्य आहे हे माहीत असणे महत्त्वाचे आहे. समुद्र कुठल्या साईडला कोणता समुद्र आहे, अरबी समुद्राला लागून असलेली राज्य कोणते, वेळ आणि अंतर, वेळ आणि वेग याचा सुद्धा तुम्ही देखील ह्याच्यामध्ये अभ्यास करायचा आहे. तर याच्यामध्ये महत्त्वाचा आणखीन एक मुद्दा म्हणजे EVS अध्यापन शास्त्राचं जे पॅडागॉजी आहे त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे एकात्मिक दृष्टिकोन. म्हणजे EVS मध्ये विज्ञान, भूगोल आणि नागरिकशास्त्र या विषयाचा एकत्रित अभ्यास केला जातो हे लक्षात ठेवा. NCF 2005 आणि NCP 2020 पर्यावरणाचे शिक्षण हे पुस्तकी न राहता बाहेरच्या जगाशी जोडलेले आहे. मग यामध्ये मुलांना प्रत्यक्ष अनुभव, भ्रमण किंवा सहली, शिकवण्याचे सर्वोत्तम साधन काय, मुलांच्या स्थानिक भाषेचा आणि अनुभवाचा वर्गात सन्मान करणे. त्याचबरोबर अभ्यासाचं जर तुम्हाला रणनीती इथे जर स्ट्रॅटेजी कोणती करायची असेल तर मुद्देसूद नोट्स काढा, NCERTच्या पुस्तकांची मदत घ्या, त्याच्यामध्ये टॅग वर्ड्सचा वापर करा, योग्य उत्तर निवडा. त्याबरोबर त्याच्यामध्ये टॅग वर्ड्स म्हणजे मी तुम्हाला गणितामध्ये आणि CDP मध्ये पण जे सांगितलं की टॅग वर्ड्स असतात ते व्यवस्थित लक्षात ठेवा. म्हणजे तिथं संधी देणे, मुलं सक्रिय सहभाग घेतात, अन्वेषण करतात म्हणजे ते डिस्कवर करतायत, जिज्ञासू वृत्ती आहे त्यांची, हे टॅग वर्ड आहेत, हे पॉझिटिव्ह आहेत म्हणजे हे सकारात्मक आहेत. पण चुकीचे उत्तर टाळा. म्हणजे निगेटिव्ह म्हणजे ते पाठांतर करतायत, गृहपाठ देणे, मुलांच्या चुकांना शिक्षा करणे, फक्त पुस्तकांवर अवलंबून राहणे, हे निगेटिव्ह वर्ड्स आहेत. तर पॉझिटिव्ह वर्ड्स कोणते, निगेटिव्ह वर्ड्स कोणते हे लक्षात ठेवा. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचा सराव करा. आता यांच्यामध्ये महत्त्वाचे टॉपिक म्हणजे कोणकोणते मुद्दे की पाणी. आता अल-बिरुनी, आता यामध्ये एक प्रश्न देखील आलेला आहे बघा. अल-बिरुनीच्या संदर्भामध्ये मधमाशांच्या संदर्भात एक आलेला आहे, रंगपटलचा आलेला आहे. तर अल-बिरुनी दांडी यात्रा, घडासीसर तलाव कुठे आहे, प्रवास, रेल्वे तिकिटाची माहिती, डोंगराळ भागातील प्रवास कसा, कुटुंबाची माहिती, नातेसंबंधांचे प्रकार, विभक्त आणि संयुक्त कुटुंब, मधमाशा पालन, ऑक्टोबर ते डिसेंबर हा काळ महत्त्वाचा असतो का. तर इथे बघा तुम्ही मधमाशीच्या संदर्भात एक प्रश्न आलेला आहे. तर हे जे काही महत्त्वाचे मी तुम्हाला मुद्दे सांगितलेत हे NCERTच्या पुस्तकामध्ये तुम्हाला सहज उपलब्ध होतील. ती पुस्तकं वाचा, त्यातून नोट्स काढा आणि त्यांचा जास्तीत जास्त सराव करा. आणि राहिला आता प्रश्न पुढचे की विषयांसंदर्भामध्ये म्हणजे भाषा विषयांमध्ये आपण आता 3 आपल्याला विषय राहतात. एक असतो इंग्लिश, एक असतो मराठी आणि एक असतो हिंदी. तर मी फर्स्ट लँग्वेज ही मराठी घेतली होती आणि सेकंड लँग्वेज ही मी हिंदी घेतली होती. तर ज्यांचं इंग्लिश आहे तर त्यांनी इथं पाहू शकता की तुम्हाला एवढ्या मोठ्या प्रकारचा असा पॅसेज येतो, त्यामुळे तुम्हाला वाचायला खूप वेळ जातो. त्यामुळे पेपर स्टार्टिंगपासूनच स्पीडमध्ये सोडवा की तुम्हाला वेळ हा व्यवस्थित पुरेल. त्यानंतर त्याच्यावर आधारित हे अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. तर ह्या प्रश्नपत्रिकेमध्ये हा तुम्हाला पहिला एक प्रश्नपत्रिका आहे, त्याच्यामध्ये फक्त इंग्रजी आणि हिंदी ह्या दोनच विषयांचे इथे प्रश्न आहेत. आणि या व्यतिरिक्त तुम्हाला आणखीन एक बंच दिला जातो, त्याच्यामध्ये मराठीचे वेगळे प्रश्न असतात. मग आता इथे बघा त्यांनी इथे भाषा एक म्हटले हिंदी. जर तुम्ही भाषा एक ही हिंदी निवडली तर तुम्ही हे इथून 91 पासूनचे प्रश्न खाली सोडवायचे. मग यामध्ये बघा त्यांनी जर तुम्हाला समजा एक उदाहरण देते मी तुम्हाला. तुम्ही जर मराठी ही फर्स्ट लँग्वेज निवडली तर तुम्हाला कदाचित मोठा पॅरेग्राफ येईल. मात्र हिंदीचा जेव्हा विषय येतो तेव्हा तुम्हाला तिथं अशा पद्धतीचा छोटा पॅरेग्राफ येईल. त्यामुळं जास्त घाबरून जायची गरज नाहीये. अशा पद्धतीचा जर छोटा पॅरेग्राफ आला तर लवकरात लवकर उत्तरं त्याची क्लिक करायची आणि प्रश्न लवकरात लवकर सोडण्याचा प्रयत्न करायचा. तर इथे पाहू शकता आता हा हिंदीचे प्रश्न आहेत. आता हिंदी आणि मराठी समजा तुम्ही जर हे 2 विषय घेतले तर यामध्ये साम्य असं असतं की हिंदी पॅडागॉजी आणि मराठी पॅडागॉजी हे सेमच असतं, फक्त शब्दांचा फरक असतो. तुम्हाला जर ते शब्द व्यवस्थित कळाले, समजले तर तुम्हाला ह्याचा वेगवेगळा अभ्यास करण्याची गरज नाही. तुम्ही जर मराठी पॅडागॉजीचा व्यवस्थित अभ्यास केला तर तेच शब्द फक्त हिंदीमध्ये कशा पद्धतीने वापरले जातात ह्याचा एकदा सराव जर तुम्ही केला तर तुम्हाला एक्स्ट्रा अभ्यास करण्याची गरज नाही. आणि हिंदी आणि मराठी हे जे लँग्वेज जे आपले भाषा विषय आहेत याच्यामध्ये स्कोर हा जास्त होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे याच्यामध्ये चुका करू नका. व्याकरणासंदर्भात जास्त डिटेलमध्ये माहिती विचारली जात नाही किंवा डिटेलमध्ये प्रश्न विचारले जात नाहीत. अतिशय सोप्या पद्धतीचे समानार्थी, विरुद्धार्थी, विशेषण असणारे किंवा भाववाचक शब्द असेच प्रश्न विचारले जातात. आणि तुम्हाला एक पॅरेग्राफ दिला जातो उतारा, त्याच्यावरचे काही प्रश्न असतात आणि एक तुम्हाला
अशी कविता दिलेली राहते, त्या कवितेवरचे काही प्रश्न विचारले जातात आणि काही प्रश्न हे पॅडागॉजीच्या संदर्भात असतात आणि ते सुद्धा मुलांना केंद्रस्थानी ठेवून जर तुम्ही त्या प्रश्नांची उत्तरं दिले तर हमखास तुम्ही पेपर हा पहिल्या अटेम्प्टमध्येच पास होऊ शकता. तर आज आपण इथपर्यंतच आता थांबूया. तर आय होप म्हणजे तुम्हाला ही माहिती उपयोगाला पडेल आणि या पद्धतीने तुम्ही जर अभ्यास केला तर नक्कीच तुमचा फर्स्ट अटेम्प्टमध्ये पेपर निघेल. त्यामुळे सगळ्यांना येणाऱ्या पेपरसाठी बेस्ट ऑफ लक आणि चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. आणि तुम्हाला जर अजून काही माहिती हवी असेल तर मला कमेंट तुम्ही करू शकता. मी नक्कीच प्रयत्न करेल की तुमच्यासाठी आणखीन प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर काही घेऊन येईल किंवा जर काही नोट्स माझ्याकडे अवेलेबल असतील तर मी नोट्स देखील तुमच्यासाठी घेऊन येईल. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या फ्रेंड्सपर्यंत जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा की त्यामुळे त्यांना देखील याची मदत होईल. चला तर मग थँक्यू.